नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा परीक्षा 2025 ही आता पार पडत आहे। याच्या फक्त 3 दिवसाची परीक्षा राहिलेली आहे। 26, 27 आणि 2 मार्च रोजी परीक्षा होणार आहे। त्यानंतर तुमचे लवकरच आन्सर की येणार आहे प्रथम, त्यानंतर सेकंड आन्सर की आणि निकाल लागणार आहे। तर निकाल लागण्यापूर्वी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे नॉर्मलायझेशन म्हणजे काय, नॉर्मलायझेशन होणार आहे का नाही किंवा होणार असेल तर कसं होणार आहे, त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवा, यामध्ये सरळ सेवेच्या नवीन जाहिरातीमध्ये 128 पदाचा समावेश आहे। अंतर्गत मध्ये 272 पदाकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। याकरिता आयसीडीएस संगणक विषयासहित सर्व विषय यामध्ये आपल्याला इन्क्लूड असणार आहेत। याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचं आहे नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तर तुमची जी परीक्षा आहे सरळ सेवेची 102 पदाकरिता 5 ते 6 दिवसामध्ये होणार आहे। आणि ती किती शिफ्ट मध्ये होणार आहे, शिफ्ट फर्स्ट, सेकंड आणि थर्ड। तर ज्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये ही जर परीक्षा होत असेल तर तुमचं त्या परीक्षेमध्ये मार्काचं नॉर्मलायझेशन केलं जातं। म्हणजेच काय सांगायचं आहे, फर्स्ट शिफ्ट मध्ये पेपर जर सोपा आला असेल, त्यानंतर पेपर शिफ्ट सेकंड मध्ये मीडियम लेवलचा आला असेल, इथे लिहूया आपण इझी लेवल, त्यानंतर शिफ्ट सेकंड मीडियम लेवल लिहूया आपण, आणि थर्ड शिफ्ट जर असेल थोडा मीडियम टू हार्ड लेवलचा जर पेपर असेल, काठिण्य पातळी जर जास्त असेल तर विद्यार्थ्यावरती पेपर थर्डच्या विद्यार्थ्यावरती अन्याय व्हायला नको। कारण तर तुमचं सकाळची शिफ्ट आहे 9 ते 10:30, परत दुपारची आहे 12:30 2 वाजेपर्यंत, त्यानंतर संध्याकाळी 4 ते 5:30 म्हणजे 90 मिनिटाचा तुमचा पेपर आहे। त्यामुळे हे प्रत्येक विद्यार्थी सम पातळीवरती असायला पाहिजे, किंवा जे क्वेश्चनचा दर्जा आहे, काठिण्य पातळी आहे ती सेम असायला पाहिजे। आपण तर असं विचारू शकत नाही ना एकच प्रश्न तिन्ही शिफ्टला किंवा वेगळ्या परीक्षेला, आता 26 ला आहे 27 ला पण पेपर आहे सेम, तर प्रश्न आपण विचारू शकत नाही परीक्षेमध्ये किंवा एक्झामिनर काढणार नाही। याकरिताच ही नॉर्मलायझेशन पद्धत अंमलात आलेली आहे टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत। तर यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 200 पैकी 150 मार्क पडलेले आहेत, एका विद्यार्थ्याला 160 आहे, आणि एका सोपा प्रश्न पत्रिका आलेल्या विद्यार्थ्याला 170 मार्क आहेत। तर चेक केलं जातं त्या शिफ्ट मधले सर्व विद्यार्थ्यांचे मार्क टॅली केले जातात आणि काय केलं जातं, ऍव्हरेज काढलं जातं। ऍव्हरेज काढल्यानंतर सेम फर्स्ट झालं सेकंड इझी शिफ्टचं, त्यानंतर सेकंड शिफ्ट मीडियम होते त्याचा ऍव्हरेज काढलं किती मार्क पडलेले आहेत, आणि हार्ड शिफ्टचं मीडियम थर्ड शिफ्टचं एक अंदाज त्या एक्झामिनरला येऊन जातं। मार्क बघितल्यानंतर की फर्स्ट जी सोपी शिफ्ट होती त्यामध्ये जास्त मार्क आलेले आहे 170 पर्यंत, ऍव्हरेज मध्ये 165 आहे, 160च्या वरती जास्त मार्क आहे, किंवा जी हार्ड शिफ्ट होती यामध्ये 140 150 मार्क आहेत। म्हणजे किती मार्काचा डिफरन्स आहे या ठिकाणी, 20 मार्काचा डिफरन्स आहे। तर थोडंफार जास्त यामध्ये फरक पडत नाही, 5 ते 6 प्रश्नाचा फरक असतो, त्यामध्ये सेम एकाच पातळीवरती आणलं जातं। ठीक आहे, जर हार्ड जर असेल तर त्या ठिकाणी मार्क वाढवून दिले जातात। कारण आतापर्यंत आपण तलाठी असेल, ग्रामसेवकचा टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत जे परीक्षा कंडक्ट केल्या होत्या त्यानुसार आपण या संदर्भात तुम्हाला माहिती देत आहोत। शिफ्ट अनेक शिफ्ट मध्ये जर पेपर झाला असेल तर त्याचं 100% नॉर्मलायझेशन होतं, एवढं लक्षात घ्यायचं आहे। तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, कारण तुमचा जो पेपर आहे त्या ठिकाणी टीसीएस कंपनी मार्फत कंडक्ट केला जातोय ऑनलाईन स्वरूपामध्ये, 200 मार्काचा आहे आणि निगेटिव्ह सिस्टीम आहे। त्यामुळे जो कट ऑफ आहे, आपण कट ऑफ संदर्भात बोलणार आहोत, परंतु अजून ज्या विद्यार्थ्यांचा पेपर राहिलेला आहे त्यांच्याकरिता 160 प्लस मार्क घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे। अजून पण वेळ आहे, ज्यांचा 2 मार्कला एकच शिफ्ट आहे, त्यानंतर 26 27 परवा दिवशी पण पेपर आहे, 3 शिफ्ट मध्ये 2 दिवस। ओके,
तर याकरिता तुम्हाला आतापर्यंत जे तुम्ही रिव्हिजन केलं असेल, ज्या नोट्स काढल्या असतील त्या एका स्वरूपामध्ये ओझरत्या नजरेखाली घालायच्या आहेत. प्रत्येक विषयाचं इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्तावरती जास्त भर द्यायचा आहे. प्रॅक्टिस करा. किंवा चालू घडामोडी असतील, चालू घडामोडी 2024च्या विचारलेल्या आहेत बऱ्यापैकी. ओके, 4 ते 5 प्रश्न आणि 2025चे आताच्या महिन्यातले जानेवारी फेब्रुवारी मधले 1 ते 2 प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे 2024च्या घडामोडीवरती तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, नॉर्मलायझेशन पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला नेमकं काय होणार आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. कोणाचा पेपर हार्ड गेला, आता कालचा पेपरचा आपण बघितलेला आहे, शिफ्टचा खूप हार्ड विचारला होता. क्वेश्चनची क्वालिटी डिफिकल्ट होती. त्यामुळे त्या महिलांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सेम नॉर्मलायझेशन मध्ये अन्याय होऊ दिला जाणार नाही, होतच नसतो. ठीक आहे, त्यामुळे ज्यांना इजी गेला त्यांनी पण खुश होण्याचा प्रयत्न करू नका, जास्त आनंदी राहू नका. जोपर्यंत निकाल हातात येत नाही किंवा तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव दिसत नाही तोपर्यंत तयारी चालू राहू द्यायची आहे. ओके, त्यानंतर अंतर्गत करिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 272 पदाची जाहिरात मंजूर झालेली आहे पद. याकरिता बॅच, रेग्युलर बॅच सुरू झालेली आहे. आयसीडीएस आणि संगणक विषयासहित यामध्ये तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत दिले जाणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे आणि जे लेक्चर आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. म्हणजेच काय, तर तुम्ही जर काही लाईव्ह स्वरूपामध्ये जर लेक्चर पाहू शकला नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पाहण्याची सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, त्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये.